मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 11 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। परंतु तत्पूर्वी आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेतील महापौर दालन आहे ते पूर्ण सुसज्ज अशा पद्धतीत तयार करण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहतोय मुंबई महानगरपालिकेतील दालन आहे ते अनेक दिवस झालं बंद होतं। गेल्या काही वर्षांमध्ये प्रशासकीय राजवट या ठिकाणी लागू होती आणि त्यामुळे या दालनामध्ये कोणाचाही संपर्क एवढा आलेला नव्हता। त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडली आणि आता या ठिकाणी खऱ्या अर्थाने महापौर आहे तो बसणार आहे। याच महापौर दालनातून मुंबई महानगरपालिकेची सर्व कारभार आहेत सूत्र आहेत ती देखील हलणार आहेत। या ठिकाणी पाहिलं तर कलर काम करून सुसज्ज असं ऑफिस दालन आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी गेल्या 25 वर्षांमध्ये शिवसेनेची सत्ता होती। या ठिकाणाहून शिवसेनेने अनेक कामं आहेत ती केलेली होती। याच दालनामध्ये आहेत ते उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे त्यासोबत आदी ठाकरे यांचे देखील फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले होते। परंतु आता हे फोटो आहेत ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीयेत। आपण जर मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्याबळ पाहिलं तर भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत आणि महायुतीचाच महापौर बसेल असं देखील अनेक नेत्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे ह्या खुर्चीवरती आता 11 तारखेला आपल्याला महायुतीचा उमेदवार म्हणजेच महायुतीचा एक नगरसेवक महापौर म्हणून या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याच टेबलवरती सर्व कागदोपत्री व्यवहार आणि त्यानंतर महानगरपालिकेचा कारभार होताना आपल्याला पाहायला मिळेल। सध्या हे सर्व सुसज्ज अशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे। याच महापौर दालनातील सर्व कर्मचारी वर्ग आहेत त्यांना देखील याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर ह्याच महापौर दालनाची सुसज्ज व्यवस्था ही करण्यात आलेली असून येत्या 11 तारखेला याच खुर्चीवरती आपल्याला मुंबईचा महापौर बसताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।